तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूया। पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते। याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का? पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का, शासन करताय का, अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी। हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी। अन्यथा आम्ही उद्यापासून राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांना निवेदन देऊन उद्यापासून या प्रकरणाची सखोल चौकशीची आणि न्यायिक चौकशीची मागणी करणार आहोत। तर आपण बघतोय यावेळेस या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि त्यामुळे राज्याचं राजकीय वातावरण तापलेलं आहे। विरोधकांनी यावेळेस पोलिसांच्या सगळ्या या तपासावर, या कार्यपद्धतीवर आता आक्षेप नोंदवलेला आहे। थेट चौकशीची मागणी केलेली आहे। कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही असं विरोधकांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, हेच विरोधक होते जे अक्षय शिंदेच्या फाशीची मागणी करत होते, असं म्हणत विरोधकांच्या सगळ्या टीकांना टोलवलंय।